माय फ्रेंड वहिनी, का का दादा माझ्याशी असा वागला? आता अर्थ लागतोय सगळ्याचा. मी लहान असताना शाळेतले मित्र मला दारात बोलवायला यायचे. मी तयार होऊन बाहेर यायचो तोवर ते गेलेले असायचे. मग मला वाईट वाटायचं. मग दादाच माझ्याशी खेळायचा. नंतर मी जेव्हा मित्रांना विचारायचो की तुम्ही का निघून गेलात, तर ते सांगायचे की आम्ही तुला बोलवायला आलो की तुझा दादाच आम्हाला घालवतो. तेव्हा मी कधी विश्वास नाही ठेवला त्यांच्यावर. कारण दादा मला सांगायचा की ते तुझ्याकडे खेळायला येतात फक्त तुझ्या श्रीमंतीकडे बघून. तू त्यांच्यात बसणार नाहीस. म्हणून मला कधी मित्रच मिळाले नाही. मला वाटायचं दादा किती चांगला आहे. तो स्वतः माझ्याशी खेळतो. इतर कोणी मित्र मिळू नयेत म्हणून घरीच ट्युशन लावली. बाहेर मनसोक्त कधी भटकू दिलं नाही. एवढंच नाही तर आईसाहेब सांगतात की राजनंदिनी गेली तेव्हा मला खूप धक्का बसला होता. मी बोलायचो नाही, झोपायचो नाही. तेव्हा दादांनीच मला गोळ्या द्यायला सुरुवात केली, मला शांत झोप लागण्यासाठी. माय फ्रेंड वहिनी, तेव्हापासून ती गोळी घेतोय मी. कारण मला वाटलं होतं दादा माझ्या चांगल्यासाठी मला त्या गोळ्या देतोय. पण आज कळतंय सिडेटिव्ह आहे ते भाऊजी. त्या गोळ्या जर एखाद्या नॉर्मल माणसाने घेतल्या तर त्या घातक असतात. एरवी त्या गोळ्या ओव्हर एक्साइटमेंट कमी करण्यासाठी दिल्या जातात. आणि त्या गोळ्या घेऊन घेऊन आपली विचारशक्ती क्षीण होते. माय गॉड बहिणी, मी किती विश्वासाने घ्यायचो त्या गोळ्या. मी काय वाईट केलं होतं ग दादाचं? का वागला तो माझ्याशी असा? सत्ता आणि संपत्ती, बस एवढे दोन शब्द पुरेसे आहेत भाऊजी. वहिनी, पण इतकं ग्रीड, इतकं की आपल्या माणसालाच इजा पोचेल. त्याचं प्रेम, त्याचा विश्वास सगळं विसरायला लावेल. तुम्हाला एक गोष्ट सांगू जयदीप भाऊजी. ही गोष्ट आहे पारस राजा आणि त्याचा मुलगा राजदीपची. पारस राजाला एक खूप गुणी मुलगा असतो, राजदीप नावाचा. त्याचं त्याच्या वडिलांवरती प्रचंड प्रेम असतं. पण पारस राजा खूप लोभी असतो. तो संपत्तीसाठी एका देवतेची घोर तपश्चर्या करतो आणि ती देवता त्याच्यावर प्रसन्न होते. ती देवता त्याला असा वर देते की तो ज्या वस्तूला हात लावेल त्याचं सोनं होईल. पारस राजाला प्रचंड आनंद होतो आणि तो वेड लागल्यासारखा त्याच्या महालातल्या दिसेल त्या वस्तूला हात लावायला लागतो. बघता बघता त्याच्या आसपास सोनंच सोनं दिसायला लागतं. हे बघून त्याला हर्षवायू होतो आणि इतक्यात त्याचा मुलगा राजदीप त्याला भेटायला येतो. त्याच आनंदात पारस राजा राजदीपला मिठी मारतो आणि बघतो तर काय, राजदीपचा सोन्याचा पुतळा झालेला असतो. हे पारस राजाला कळल्यावर तो खूप चिडला, वैतागला, खचला, रडला. पण ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही झाला आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सोन्याच्या हव्यासापायी पारस राजाने त्याचा सोन्यासारखा मुलगा जयदीप गमावला. राजदीप, राजदीप, जयदीप मी आहे. गोष्टीत राजदीप आहे. ओ, असं झालं का? मी जयदीप म्हणाले, सॉरी. हा, मग तो चंडीक्रूर राक्षस त्याच्या गयावया करायला लागला.
जयदीप मला सोड जयदीप माझं चुकलं तूच शक्तिमान आहेस मला सोड जयदीप मला सोड काय झालं हसायला काय झालं ते जयदीप नाही जयवीर आहे. ओ जयवीर आहे का मी जयदीप म्हटलं माय फ्रेंड वहिनी हे असं झालं होतं आधी. मला गोष्ट सांगत असताना त्या गोष्टीत माझं नाव आठवलं तुला? हो. मी जयवीरच्या जागी चुकून जयदीप म्हणाले होते. तू काय बोलतेस माय फ्रेंड वहिनी? हे तुला कसं माहितीये? ही गोष्ट सांगणाऱ्या तुझ्या राजनंदिनी ताईला विसरला? वहिनी, इज दॅट यू? Really? हा दैवी चमत्कार म्हणायचा की नियतीचा खेळ. पण तुझ्या समोर ही जी तुझी ईशा वहिनी उभी आहे ना, ती तुझी राजनंदिनी ताईच आहे. हात पुढे करा. चॉकलेट? तिला हिरकणीची गोष्ट अगदी सहज सुचली. हो, आणि आपण नेमकी तीच गोष्ट राजनंदिनीच्या आवाजात ऐकली. आणि तिला कॅसेट बद्दल काही माहिती नाहीये. हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीये. यात काहीतरी नक्की तथ्य आहे. राजनंदिनी? हो. त्या दिवशी विक्रांत सर मला त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेले. तिथे मी राजनंदिनीचा फोटो पाहिला. तो फोटो पाहून मला चक्कर आली आणि मी खाली पडले. सोनियाताई सरप्राईज देते म्हणाले आणि दार तर बंद आहे, कोणीच नाहीये इथे. आता काय करायचं? चल आपण जाऊ परत आपल्या रूम मध्ये. अगं बाई नको, असेल ना कोणीतरी. थांबा जरा, थांबा. सोनियाताई, सोनियाताई, या दार उघडच आहे, आत या. हो हो आलो. हे काय? बसा ना आधी, बसा. सो हे आजच्या पुरतं तुमच्यासाठी मूवी थिएटर आहे. म्हणजे चित्रपटगृह. अच्छा. ओके, तुम्ही पॉपकॉर्न एन्जॉय करा, मी आलेच. अहो तुम्ही कुठे चाललात? तुम्ही पण बसा ना, आमच्या बरोबर चित्रपट पहा. नाही, ऍक्च्युली मी ही फिल्म ऑलरेडी बघितलीये.
सो तुम्ही बघा, तुम्हाला स्पेशली दाखवण्यासाठी मी आज बोलवलं इथे. सो बघा तुम्ही. म्हणजे कशाला, आम्ही कशासाठी बघायचं आहे? अहो तुम्ही बघा तरी आधी, तुम्हाला आवडेल. ओके, मग सांगा मला. हा, रिमोटच राहिला, घ्या. हे जे रेड बटन आहे, हा. हे प्रेस करायचं म्हणजे समोर तुम्हाला फिल्म चालू होईल. अच्छा. ओके. हा. आणि एक लक्षात ठेवा, ही फिल्म तुम्ही पूर्ण बघायची, मध्येच उठायचं नाही. ओके का? हो, ओके ओके. ग्रेट. एन्जॉय. या. काय चाललंय सगळं? हो, हे सगळं त्यांनी आपल्यासाठी केलंय, असं काय करताय? थांब जरा, आधी हे काय चाललंय ते नीट कळू तरी दे. काय कळायचंय? चांगला फुकटचा सिनेमा बघायला मिळतोय, तुम्ही सरबत प्या. अहो, हे रिमोटचं लाल बटन त्यांनी कुठलं सांगितलंय ते दाबा बघू. हा, लागला लागला. बघा, ही फिल्म नीट बघा. तुमच्या मुलीची नक्की काय अवस्था झालीये ना, हे तुम्हाला कळेल आता. ईशा स्वतःला राजनंदिनी समजते. ही गोष्ट काही साधीसुधी नाहीये. हे तिच्यावर आलेलं एक मोठं संकट आहे. आय होप हे आता तुम्हाला कळेल. भाऊजी काय करताय? लंडनचं तिकीट बुक करतोय. भाऊजी, वहिनी मी जाणार आहे लंडनला, आणि तो जिथे कुठे असेल त्याला शोधून काढणार आणि मारणार, त्याला खून करणार आहे मी त्याचा. भाऊजी शांत व्हा. मला तुमची अवस्था कळतेय, पण तुम्ही जरा धीराने घ्या. धीराने? वहिनी, ज्या माणसाने दादासाहेबांना मारलं, माझ्या ताईला मारलं, माझं बालपण डिस्ट्रॉय केलं, मला बिझनेस करता येऊ नये म्हणून माझ्यावर औषधांचे प्रयोग केले, माझ्यावर खोटं प्रेम दाखवलं, खोटी काळजी दाखवली, त्या माणसाला मी का सोडू वहिनी? हो भाऊजी, आपण हळूहळू पावलं टाकायचे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी हे सगळं खूप हुशारीने केलंय. म्हणजे मग आपण काहीच करायचं नाही का वहिनी? करायचं ना, पण आपण विचारपूर्वक पावलं टाकायची. ओके, तुम्हाला हे सगळं कळलंय हे कोणालाही कळता कामा नये भाऊजी. आणि आईसाहेब? आईसाहेबांना अजून यातलं काहीच माहित नाही, पण मी सांगेन, माझ्या पद्धतीने मी सांगेन त्यांना सगळं. जयडू, तुझे मारने आई हूँ मैं, तुझे मार के तेरा खून पीने आई हूँ. मुझे मारेगी? परांजपे सर, बोला परांजपे. पुरावे? बरं, ते नीट ठेवा तुमच्याकडे, मी भेटते तुम्हाला. काय झालं वहिनी? कसले पुरावे? भाऊजी, विक्रांत सरांनी शिंत्रेंना दिलेले काही फोटोज, वस्तू, लेखी गोष्टी, काही नोट्स, असे सगळे पुरावे आहेत.
पण त्यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या पापाचा पुरावा द्यायला तर मी आले. माझा पुनर्जन्म त्यासाठीच तर झालाय. काय कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? छान होता पण जरा भीती वाटली. ग्रेट. तुम्हाला मजा आली म्हणजे मस्तच. अहो मजा कसली, कशी होती ती मंजुलिका? पण मला आवडली. त्या हिरोईनला वाटत असतो मंजुलिकाचं भूत तिच्या अंगात गेलंय, पण शेवटपर्यंत कळतच नाही की ती मंजुलिका आहे का नाहीये. करेक्ट. कारण हे सगळे मनाचे खेळ असतात ना. अहो म्हणूनच मी तुम्हाला ही फिल्म दाखवली. म्हणजे ते आम्हाला कशासाठी? सांगते. एखाद्या मानसिक आजाराने जर लिमिट क्रॉस केली तर काय काय होऊ शकतं हे या फिल्म मध्ये सांगितलंय. हो, असंच दाखवलंय त्यांनी. एक्झॅक्टली. मला सांगा, ईशा हे असे खेळ खेळत नसेल कशावरून? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? माझी एवढीच इच्छा आहे की ईशाला हे असं काही होऊ नये. वी शुड टेक केअर ऑफ हर. हे बघा, ती ईशा आणि राजनंदिनी असे जर खेळ खेळत राहिली ना तर तिला खूप त्रास होईल. अहो पण माझं पटतंय का तुम्हाला? प्लीज याच्यावर विचार करा. तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. पण झेंडे, त्या कंपनीच्या लिगल मॅटर बद्दल आपण परत एकदा बोलायला. जयदीप सर, तुम्ही कुठे गेला आता? तुम्ही ऍक्च्युली मी तेच डिस्कस करत होतो की जयदीप सर कुठे गेले. मी कुठे गेलोय हे डिस्कस करायला मीटिंग करताय का? नाही. एनिवे, मायरा, आता तुला खूप काम आहे. बी रेडी. परांजपे विल हेल्प यू. सर, लेट मी एक्सप्लेन. राजनंदिनी साड्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण कुठे कुठे करतो? ऑल ओव्हर महाराष्ट्र. करेक्ट. पण आता राजनंदिनी साड्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण ऑल ओव्हर इंडिया करणार आहोत. ऑल ओव्हर इंडिया? येस. राजनंदिनी साड्यांचं उत्पादन वाढवून आपल्याला त्याच्या ब्रांचेस चेन्नई, बँगलोर, कलकत्ता आणि दिल्ली या मेट्रो सिटीजमध्ये काढायच्या. मायरा, 2 दिवसात मला सगळा रिसर्च करून एक प्रेझेंटेशन बनवून दे. त्यात संपूर्ण भारतात आपण साड्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचंय आणि प्रोडक्शनसाठीचे नवीन प्लांट्स कुठे असतील याची संपूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन असेल आणि संपूर्ण खर्चाचं एस्टिमेशन सुद्धा असेल. गॉट इट? परांजपे, मी यावर एक नोट तयार केली आहे, त्याची फाईल मायराला द्या प्लीज. हो सर. एक मिनिट. काय झालं? एनी प्रॉब्लेम? इथे विक्रांत सर नाहीये. पण जयदीप सर आहेत ना. मला माहिती आहे जयदीप सर आहेत, पण हे खूप मोठं डिसिजन आहे आणि विक्रांत सरांशिवाय आपण हे डिसिजन घेऊ शकत नाही. रादर आपण घ्यायचंच नाहीये. करेक्ट. मायरा मॅम, मला सांगा, आत्ता इथे मुख्य कोण आहे? मी प्रश्न विचारला तुम्हाला, मला उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. बरं, मी परत एकदा प्रश्न विचारते. आत्ता आपल्या कंपनीत मुख्य कोण आहे? जयदीप सर मॅम. झालं तर मग त्यांनी जे सांगितलंय तेच करा. ओके. झेंडे सर, तुम्ही मला माझ्या केबिनमध्ये भेटा. मला माझ्या केबिनमध्ये भेटा. हां, ओके.
चला जयदीप भाऊजी. येस. झेंडे, तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणाला होतात ना की जयदीप सर नक्की काहीतरी गुफअप करणार आहेत. मग काय केलं त्यांनी? प्लॅन तर तोच होता मायराजी. मग काय झालं? किती कॉन्फिडेंट दिसतायत ते, बिझनेस वाढवायचं म्हणतायत. झेंडे, नेमकं काय झालंय ते कळत नाही.